हे थांबलं पाहिजे, आमचं थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे बरं का मौली. ज्या वेळेला थांबेल ना ते, त्यावेळेला देवकार्य आमच्याकडून घडेल, धर्मकार्य आमच्याकडून घडेल. देवकार्य घडेल, धर्मकार्य घडेल बरं का. उद्याचा दिवस आमचा असेलच याची गॅरंटी नाही माऊली. रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी मिटलेले डोळे सकाळी उघडणारच याची गॅरंटी नाही. म्हणून आलेली वेळ आमची आहे. धर्मकार्य करायचंय ना, देवकार्य करायचंय ना, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये उपरती होईल त्या वेळेला करायला लागा. नंतरची वेळ आपल्याला मिळेल या अशा अपेक्षेत राहू नका, या अशा अपेक्षेत राहू नका. आणि चांगलं कार्य जर केलं, चांगलं कर्म जर केलं, धर्मकार्य जर केलं, देवकार्य जर केलं तर निश्चित आम्हाला देवाची प्राप्ती होणार आहे, आमच्याकडून परमार्थ घडणार आहे, भक्ती घडणार आहे बरं का. काय दुर्दैव वाटतंय, धर्मकार्य करणारा माणूस धर्मकार्य करणाऱ्या माणसाचा द्वेष करतोय, हे दुर्दैव आहे, सत्याला विरोध आहे. आणि विशेष काय वाटतंय माहितीये का, आता दुर्दैव कळलं असेल तुम्हाला. धर्मकार्य करणाऱ्या माणसांना अनेक लोक विरोध करतायत. वास्तविक जर गावामध्ये एखादं धर्मकार्य असेल, हरिनाम सोहळा असेल, तर तिथे द्वेष, मत्सर, तिरस्कार, मान, अभिमान, अपमान, मान पान जे काय असेल ते सगळं बाजूला ठेवून जी सेवा वाट्याला येईल ती आम्ही केली पाहिजे, कारण ते देवाचं कार्य आहे, ते कोणा एखाद्या व्यक्तीचं कार्य नाही. पण आम्ही व्यक्तिशः एखाद्या व्यक्तीला पुढे पाहतोय ना, म्हणून मागे सरतोय. तो पुढे आहे ना, आपण नाही मागे पुढे जायचं. तुम्ही व्यक्तीचं कार्य करता का देवाचं कार्य करता? संकुचित वृत्तीने आम्ही राहिलो ना का मग असे विचार आमच्या मनामध्ये येत असतात. हे दुर्दैव आहे. आणि विशेष काय वाटतंय माहितीये का, दाभाड मध्ये व्यसनाधीन झालेली माणसं आहेत का बरं? व्यसन करणारी माणसं आहेत दाभाड मध्ये? बरं जाऊ द्या, तुमचं गावचं नाही सांगत, कारण तुमच्या गावामध्ये कदाचित कोणी नसतील. आमच्या गावातील माणसं व्यसनाधीन जी झालेली आहेत माऊली, संध्याकाळी जर त्या दिशेने निघाले ना, एखाद्याच्या जवळ नसतील ना पैसे, तर तो बोलतोय चल आज तुला मी पाचतो, उद्या तुम्हाला पाच. जाताना बरोबर जातात, ऐकताय का, जाताना बरोबर जातात. आणि येताना जर दोघही फुल झालं असतील ना, तर एकमेकाच्या गळ्यात गळा घालून येतात, एकमेकाला आधार देतात. एखादा पडाला आला तरी त्याला पडून देत नाही, घरपर्यंत आणून सोडतात. व्यसनाधीन झालेली माणसं, हे विशेष वाटतंय. कलियुग आहे ना, आपला विषय काय माहितीये, सत्याला विरोध असणार, असत्याच्या बाजूने भरपूर असणार. सत्य जे आहे ते एकटं फिरत असणार. दुसरं दुर्दैव काय वाटतंय, धर्मकार्य करणारी माणसं धर्मकार्य माणसाचा द्वेष करतात, मत्सर करतात, तिरस्कार करतात. विशेष काय वाटतंय, व्यसनाधीन झालेली माणसं व्यसनाधीन झालेल्या माणसाला पडू देत नाहीत, त्याला आधार देतात, घरपर्यंत आणून पोहोचवतात. कलियुग आहे, कलियुग आहे. म्हणून ते श्रेष्ठ असं म्हणायचं नाही, म्हणून ते श्रेष्ठ असं म्हणायचं नाही. एवढंच म्हणायचं आहे की कमीत कमी त्यांचा आदर्श आम्ही धर्मकार्य करणाऱ्या माणसांसाठी घेतला पाहिजे. एखाद्या धर्मकार्य करणाऱ्या माणसाला जर तुम्हाला आधार देता येत नसेल ना, तर मग मात्र आपण त्याला कमीत कमी त्याचा विरोध तरी करता कामा नये, त्याच्या तंगड्या खेचायचं तरी काम करता कामा नये. आपण गप्प बसावं, गप्प बसावं. आता बघा, एका देहाने जर चांगली कर्म केली तर त्याला चांगली गती मिळते, त्या जीवात्म्याला चांगली गती मिळते. एका देहाने जर वाईट कर्म केली तर त्याला 83,99,999 योनी फिराव्या लागतात. बरं, आता त्या साधकाला प्रश्न पडला, काय प्रश्न पडला, की आम्ही परमार्थ करतोय, आम्हाला लोक द्वेष करतात, मत्सर करतात, तिरस्कार करतात, चेष्टा करतात. ही परीक्षा आहे ना दादा तुमची. त्यावेळेला तुम्ही किती उफालता का शांत बसता, त्यावेळेला तुम्ही किती भडकता की शांत बसता, ही तुमची परीक्षा आहे. किती नम्रता आहे तुमच्याकडे हे पाहण्यासाठी कदाचित देव तुमची परीक्षा पाहत असेल. आमची जगण्या वागण्याची भूमिका अशी पाहिजे, कोणी निंदा अथवा वंदा स्वहित आमचा धंदा. आमचं हित कार्य करणं आमचा धंदा आहे. हित कार्य करत असताना कोणी काही करा, स्तुती केली तरी आम्हाला अभिमान नाही आणि निंदा केली तरी काही दुःख नाही.
तुमच्या पद्धतीने तुम्ही राहा, तुमच्या पद्धतीने तुम्ही जगा, आमच्या पद्धतीने आम्ही जगतोय, भगवंताने ज्याप्रमाणे दिलंय त्याप्रमाणे आम्ही कार्य करतोय. पण त्याच्या मनामध्ये विचार आला की आम्ही धर्म कार्य करतोय, लोक आम्हाला विरोध करतात, लोक आमच्या तंगड्या खेचण्याचं काम करतात, लोक आमचा देश करतात, मत्सर करतात, तिरस्कार करतात, बरं का. आणि जे काहीही करत नाहीत त्यांना लोक सहकार्य करतात. काहीही म्हणजे याच्यापैकी काही करत नाहीत, जे संतांनी सांगितलंय त्याच्यापैकी काही करत नाही, बाकी बरंच काही करतात, बाकी बरेच काही उद्योगधंदे असतात त्यांचे, पण त्यांना लोक सहकार्य करतात, त्यांचा मत्सर नाही, तिरस्कार नाही, उलट अर्थी ते आमच्यापेक्षा मजेत राहतात, आमच्यापेक्षा मजेत राहतात. त्यांना पण मरण आहे ना, आणि आम्हाला पण मरण आहे. मृत्यू कोणाला सुटणार आहे? देव कार्य करणाऱ्याला पण मृत्यू आहे, आणि देव कार्य न करणाऱ्याला ही काय आहे? मृत्यू आहे, बरोबर की नाही. आता त्याच्याकडे निर्माण झालेली शंका त्याने मांडली, त्याने सांगितली. मग काय झालं माहितीये का, त्याच गावामध्ये दोन माणसं अशी होती, एक धर्म कार्य करणारा होता, एक अधर्माने वागणारा होता, पण दोन्ही जवळजवळ शेवटच्या स्टेपला होती. कधी गेम होईल त्यांची, कधी फॉर्म भरून होईल त्यांचा. लाडक्या बहिणीचा नाही हो का, या जगाचा निरोप घ्यायचा, कधी त्यांचा फॉर्म भरून होईल, अशा प्रकारे नाही का. तो एकदा फॉर्म भरला ना, काय माणूस क्लिअर झाला एकदम परफेक्ट, तिथे परत समजोता नाही. इथे कसं समजोता चालू आहे आता, बऱ्याचशा बहिणी नाराज झाल्या, काही नावं वगळली वाटतंय ना, असं काहीतरी झालंय वाटतंय. असू द्या, फक्त प्रत्येक ताईला असं मनापासून वाटतंय की माझं नाही वगळेल तर बरं आहे, नाव माझं राहिलं पाहिजे, बाकी सगळ्यांचं वगळले तरी हरकत नाही. असो, चला. तिथं तो एकदा फॉर्म भरला ना माऊली, की तिथं काही समजोता नाही, तिथे काय असं काही हे नाही. एकदा भरला झाला क्लिअर झाला, गेला तो माणूस, बरं का. परत समजोता नाही. समजोता करायला किती जमतात. मुलगी येते, ती आईच्या अंगावर पडते, काही आईला थोपटते, काही आईला सांगते, काही आई बोल ना ग आई, आई शेवटचा बोलायचा होता पण तुझा शब्दच मला ऐकायला मिळाला नाही, आई काहीतरी बोल ना ग. समजोता नाही. तो मुलगा येतोय, तो बोलतोय, अगं आई तुला अमुक पदार्थ आवडायचा ना ग, तुला आणलाय ना ग आई, मी ते अमुक अमुक आणलंय ना ग आई, आई 2 मिनिटासाठी उठ नाही, आई माझ्या समोर खाना ग आई. कितीतरी सांगतात, नाही, समजोता नाही. एकदा झालं, विषय संपला. असो, दोन अशी माणसं त्याच गावामध्ये, एक धर्म आचरण नीतीने वागणारा, नीतीने जगणारा, देव कार्य करणारा, धर्म कार्य करणारा, आणि एक बरं का रात्रीचे ती गॅस बत्ती घेऊन लोकांचं पर्याय चेक करणारा, काही नद्या फिरणारा, काही नाही का, बरंच काय काय ना. असो असो, ठीक आहे, हरकत नाही. धर्म कार्य करणाऱ्याला विरोध करणारा, आणि उलट जर कोणी मध्ये कचड्यात भेटला त्याच्या, एखादा बुवा, एखादा महाराज, तर त्याला बरोबर तो हाणून पाडणार. तुम्ही पण मरणार ना, आम्ही पण मरणार, फरक काय आहे? असं त्याला बरेच जण भेटल्यामुळे मग त्याच्या मनामध्ये असा विचार आला का ते पण मरणार आहेत, आम्ही पण मरणार आहे. उलट अर्थी आम्हाला त्रास आहे, त्यांना त्रास नाही. आम्हाला त्रास आहे, त्यांना त्रास नाही. त्यांनी सतत जरी कुठे पाहत राहिलं तरी त्यांना कोणी काही हटकत नाही. कसलंही निरीक्षण करत राहिलं तरी त्यांना कोणी बोलत नाही. आणि आम्ही कधीतरी एखाद्या कपड्याच्या दुकानाच्या पुढच्या त्या प्लास्टिकच्या बाहुलीकडे साडी पाहिली तरी लोक बोलतात, काय पाहतो? अरे साडीचं निरीक्षण करत असेल तो, कदाचित त्याच्या बाईला घ्यायची असेल ती साडी. समजतंय ना, का सगळं काही सांगायला पाहिजे? असो, मग फरक काय आहे दोघांमध्ये? फरक काय? जाणार तर दोघांना, जावं तर दोघांना लागणार आहे, जगाचा निरोप तर दोघांना घ्यावा लागणार आहे. मग तेवढ्यात त्याला काय केलं माहितीये का, त्या साधूने त्यांच्याकडे असलेल्या बळाने, सामर्थ्याने त्याला एक दृष्टी दिली वेगळ्या प्रकारची. आणि थोड्याच वेळामध्ये जो माणूस पाप कर्म केलेली आहेत, अधर्माने वागलेला आहे, अधर्माने कार्य केलेला आहे, अनितीने वागलेला आहे, कधीही आई बहिणीकडे चांगल्या नजरेने बघितलं नाही, दुसऱ्याची धन फक्त ओरबडण्याचं कार्य केलं, दुसऱ्याला कसा त्रास होईल आयुष्यभर याचाच विचार केला, जिवंतपणी तर त्रास दिलाच दिला, पण आता मरणदायी यातना भोगतोय, अजूनही त्रासच आहे, असा माणूस थोड्या वेळामध्ये जाणार. तिथे त्या साधकाला घेऊन गेले आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची दृष्टी दिली
आणि त्या दृष्टीतून त्या ठिकाणी त्याला पाहायला लावलं तर ऐका, त्या देहातून ज्या वेळेला तो अंतरात्मा निघाला, तो अंतरात्मा त्या देहाचा द्वेष मत्सर तिरस्कार करत प्रस्तावल्यासारखा, प्रस्तावने कळतंय ना, प्रस्तावल्यासारखा तो देह सोडून निघून गेला. काहीतरी चुकी घडली अशा प्रकारे, काहीतरी वेगळंच घडलं अशा प्रकारे तो जीवात्मा निघून गेला त्या देहाला सोडून. आणि काहीच दिवसामध्ये त्याच गावातला धर्म कार्य करणारा, देव कार्य करणारा, देवपूजा, देवाचं नामस्मरण करणारा माणूस ज्या वेळेला गेला, त्यावेळेला तिथे त्याने त्या साधकाला तीच दृष्टी देऊन पाहायला, ज्या वेळेला ते सामर्थ्य दिलं, त्या वेळेला त्या देहातला अंतरात्मा जो निघाला, जीवात्मा जो निघाला, तो देहाला नमस्कार करून तिथून निघून गेला. समजतंय ना? चला या, गुळ खा या. लहान मुलं आहेत नाही का? तर दोन्ही मध्ये फरक काय आहे? एकीकडे ज्या देहाकडे अपेक्षेने पाहत होता, आशेने पाहत होता. आता पुन्हा आपल्या पहिल्या विषयाकडे येऊ. वडिलांच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे न वागता जर कसाही एखादा मुलगा वागत असेल तर सांगा, आई वडील नाराज असतात का आनंदी असतात? जर मना विरुद्ध जर मुलगा वागला तर आई वडील नाराज होतात. तर मग ज्या भगवंत आपला सेवा करतोय, आपल्याला बळ देतोय, प्रत्येक इंद्रियाला सामर्थ्य देतोय, त्या भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे, त्याला अपेक्षित असल्याप्रमाणे जर कर्म घडत नसतील तर देव आमच्यावर खुश राहील की नाराज राहील? आणि नाराज म्हणून त्या ठिकाणी त्या देहाचा द्वेष करून गेले का? तर या देहामध्ये आलो, कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कधी भगवंताचं कधी भजन केलं नाही, कधी परमार्थ केलं नाही, धर्म कार्य केलं नाही, देव कार्य केलं नाही, प्राण्या पक्ष्यांचा विचार केला नाही, जीवजंतूंचा विचार केला नाही. स्वतःला जगण्यासाठी कित्येक प्राण्यांचे आतापर्यंत जीव घेतले असतील. का हो एवढे एकदम शांत झाले तुम्ही? ऐकण्यासारखं आलं म्हणून का? हा विषय महत्वाचा असतो नाही का? महाराजांनी सगळ्या गोष्टीवर बोलावा, पण ही गोष्ट म्हटल्यानंतर त्या बरोबर नाही ना. माऊली, तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन फक्त एक विनंती करतो की कुठल्याच धर्मामध्ये, कुठल्याच वेदामध्ये, कुठल्याच पुराणामध्ये आणि कुठल्याच संतांना ते प्रिय नाही जर तुम्ही मांसाहार करून स्वतःला परमार्थिक समजत असाल तर. कुठल्याच नाही, कधीच नाही. कुठेतरी मला दाखवा, एक तरी मला असं उदाहरण दाखवा, किंवा एक तरी मला असं कुठेतरी एखाद्या ग्रंथामध्ये असलेलं दाखवा. आपल्याला जगणं आवडतंय ना? मरण कोणाला आवडतंय? मृत्यू कोणाला आवडतोय? मृत्यू कोणाला आवडतो? माऊली इथे बसल्यानंतर मृत्यू कोणाला आवडतोय? देवाकडे प्रार्थना करते, देवा मार रे बाबा, एकदाच घेऊन जा. आहे कोणी? प्रत्येक जण जगण्यासाठीच प्रयत्न करत असतो. मग जगा ना, तुम्ही जगा, त्यांनाही जगू द्या ना, त्यांनाही जगू द्या ना. आणि दुसरं, तुम्ही जर परमार्थिक असाल ना तर स्वतःची बुद्धी वापरा, इतरांचा मेंदू घेऊ नका. महत्वाचा विषय हा. तुम्ही जर परमार्थिक असाल तर इतरांचा मेंदू घेऊ नका, इतरांची बुद्धी घेऊ नका, स्वतःची बुद्धी वापरा. परमार्थ रजगुणाने घडतो, सत्वगुणाने घडतो का तमोगुणाने घडतो? परमार्थिक माणसं तरी बोला ना. रजगुणाने परमार्थ घडेल? रजगुणाने परमार्थ घडेल नाही. आणि तुम्ही जर करत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. रजगुणाने परमार्थ करत असाल आणि आम्ही परमार्थिक आहोत असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. आता इथे तुमचा मेंदू वापरा. समजतंय ना? रजगुणे पुनरावृत्ती म्हटलेला आहे. पुनरपी जननाम पुनरपी मरणाम पुनरपी जननी जठरी शरीरम. मग आम्ही बोलून चालेल का माऊली? आम्ही मुक्त आहोत, आम्ही मोकळे आहोत, आम्ही मोकळे झालो म्हणून? नाही चालणार, नाही चालणार. तमोगुणे अधोगती. एखाद्या प्राण्या पक्षाचा जीव घेऊन त्याला आम्ही अन्न म्हणून ग्रहण करणं, याला तमोगुण म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, तमोगुण. काय म्हटलेले शास्त्रामध्ये? ज्या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करताय, कुठलाही ग्रंथ असू द्या, ज्ञानेश्वर असू द्या, गीता, गाथा, भागवत, दासबोध,
कुठलाही ग्रंथ असू द्या, हेच सांगितलेलं आहे त्या ग्रंथामध्ये, तमोगुणे अधोगती, सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. देवाचं कार्य करायचं ना आपल्याला, मग मनापासून करा ना, एकदम अंतःकरणापासून करा ना. 100% भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. फटी काढू नका, असे वेगळे मार्ग काढू नका, बरं का मौली. आम्हाला जर जगणं आवडतंय तर आमचा अधिकार आहे इतरांनाही जगू द्या. किती रजोगुणी माणूस आहे बघा ना, किती रजोगुणी माणूस आहे. एखाद्याच्या मैतावर जर गेला ना मौली, आणि मैतावर जाऊन जर घरी आला तर पहिले काय करतो तो? आंघोळ करतो, शर्ट पॅन्ट बाहेरच्या बाहेर काढतो, बरोबर आहे ना मौली. त्या कपड्यांना कोणाला शिवू पण देत नाही तो धुतल्याशिवाय. बघा, खरं आहे ना मौली, नाही का? त्याला वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर आहे ते मौली, वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर आहे. त्याला शास्त्र पण आहे आणि विज्ञान पण आहे. विज्ञान असं आहे की गेलेला मनुष्य कुठल्या आजाराने गेलेला आहे ते आम्हाला माहिती नाही. कदाचित जर एखादा आजार होऊन गेला असेल तर त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही नेलेले कपडे सुद्धा बाहेर काढले पाहिजेत, ते धुतले पाहिजेत, धुतल्यानंतरच घातलं पाहिजे, आणि आम्ही आंघोळ केल्याशिवाय कशाला स्पर्श करू नये, त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून. आता मला सांगा, तिथे मैतावर गेलेले सगळेच त्या मेलेल्या माणसाला हात लावतात का? नाहीत ना. पण करंट कुठून येते माहितीये का? त्या मैताला हात लावणाऱ्यांना आम्ही हात लावलेला असतो म्हणून शॉक लागतो आम्हाला. तुम्ही काय डायरेक्ट वायर हातात पकडायला पाहिजे का? ज्याने पकडले त्याच्या हात लावला तरी पण तुम्हाला करंट लागतो. पण तिथे तसं नाही बरं का. तो आमचा समजूत आहे, ती आमची समजूत आहे. असो, चला ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही मैतावर गेल्यानंतर घरी आल्याबरोबर आंघोळ करा, कपडे बाहेरच्या बाहेर काढा, ते धुतल्याशिवाय वापरू नका. 100% खरं आहे, त्याला सहमत आहे. पण मग कपडे बदलल्यानंतर, आंघोळ करून कपडे बदलल्यानंतर लगेच तुम्ही मार्केटमध्ये जाऊन अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो अख्खा प्राणी घेऊन येता, त्याचं काय बरं? मेलेलाच आणता का जिवंत आणता? मेलेल्या माणसाला हात लावला तर आम्ही आंघोळ केल्याशिवाय कशालाही हात लावत नाही, स्पर्श करत नाही. आणि अख्खा प्राणी, अख्खा जीव ज्या वेळेला आम्ही घेऊन येतोय त्यावेळेला आम्हाला काही वाटत नाही. हे दुर्दैव आहे, याला कलियुग म्हणतात, बरं का. रजोगुणाने परमार्थ घडणार नाही, तमोगुणाने परमार्थ घडणार नाही. सत्वगुणाने जर परमार्थ करायचा आहे, सत्वगुणाने जर परमार्थ करायचा आहे तर पहिली गोष्ट, आम्ही कुठल्या जागेवर बसतोय याच्यावर आमचे गुण अवलंबून आहेत. मान्यच करायला पाहिजे ना माऊली. कारण स्मशानात गेल्यानंतर ज्याने आयुष्यभर विरोध केलाय तो पण बोलतो ह्या माणसासारखा गावात माणूस नव्हता. हा खरं की खोटं आहे? स्मशानात गेल्यानंतर अहो ती जागाच तशी आहे, तिथे गेला का माणसाची बुद्धी ठिकाणावर आली पाहिजे. काय बोलतो, काय विशेष आहे ना, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केली, काय काय केलं या माणसाने, पण माणसाच्या बरोबर करगोटा पण देत नाहीत. तिथे गेल्यावर बोलतो, हा भले स्मशान सोडल्यानंतर परत आपलं जायचं, ते जागा बदलली ना माऊली. आपला विषय काय, कुठल्या जागेवर तुम्ही बसताय ना त्या जागेसारखेच विचार तुमच्या मनामध्ये येतील. ज्या घरामध्ये फक्त द्वेष, मत्सर, तिरस्कार, एकदा 2-4 बाया जमल्या का, हिचा काय चाललाय, तिचा काय चाललाय, हिचं पापर झालं का, तिचं पापर करायला कोण गेलता, हिचं कोण सगळंच सांगायला पाहिजे का? बरं असू द्या, चला ठीक आहे. अशा प्रकारे जर असेल तर त्या जागेवर बसू नका. संघ जरी झाला ना, संघ त्या जागेचा, तरी सुद्धा तुमचे विचार त्याप्रमाणे घडत असतात. कुठल्या जागेवर आम्ही बसावं ते पण जाऊ द्या. चला, नाक्यावर बसून तुम्हाला जनाबाई, बहिणाबाई ऐकायला मिळेल का? तुकोबा ऐकायला मिळतील, नाथ महाराज ऐकायला मिळतील, बरं का. ज्या जागेवर तुम्ही बसताय त्या जागेचे विचार तुमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये प्रवेश करत असतात. तीर्थाला गेल्यावर बुद्धी बदलते की नाही? मंदिरात गेल्यानंतर बुद्धी बदलते की नाही? विचारामध्ये परिवर्तन होतंय की नाही? ते पण जाऊ द्या. देवाची मूर्ती जर समोर बघितली, देवाची प्रतिमा जर समोर बघितली तर विचार बदलतात की नाही? आणि तेच हिरो हिरोईनचे जर बघितले तर तशा पद्धतीने विचार होतात माऊली. सिरियल पाहताना आम्ही काय विचाराने पाहतो बरं? सिरियल पाहताना आमच्या मनामध्ये काय विचार असतात? आणि तेच जर एखादी संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा जर आम्ही चित्रपट पाहत असू तर त्यावेळेला आमच्या मनामध्ये काय विचार असतात?
आम्ही कुठल्या जागेवर बसतोय ना त्याच्यावर आमचं गुण अवलंबून आहे. सत्व गुण आम्ही काय पाहतोय त्याच्यावर आमचे गुण अवलंबून आहेत. कारण हल्ली दृष्टीतून सुद्धा दोष प्रवेश करत असतात, पाहण्यातून सुद्धा दोष प्रवेश करत असतात. पाहण्यातून, दृष्टीतून, स्पर्शातून दोष प्रवेश करत असतात, अन्नातून दोष प्रवेश करत असतात. काय खातो ना, ऐका, काय खातो, कुठल्या प्रकारचं अन्न ग्रहण करतोय, कुठल्या प्रकारचं अन्न आम्ही खातोय ना, याच्यावर सुद्धा आमच्याकडचे विचार त्या पद्धतीने होत असतात. अहो, तुमच्या पुढ्यात जर डाळ भात मस्तकी पंचपक्वान्न जर असेल, जे काही असेल ते डाळ भात पंचपक्वान्न लांब जाऊ द्या, चटणी भाकरी जरी असली ना तरी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न येता दोन्ही हात जोडून देवाला प्रार्थना करून ते अन्न तुम्ही ग्रहण कराल. समजते ना? पंचपक्वान्न लांब जाऊ द्या, चटणी भाकरी जरी आमच्या समोर असली, कशाला पंचपक्वान्न असल्यानंतर देव लवकर आठवत नाही, पण चटणी भाकरी असली का देवाचं नाव घेतल्याशिवाय घात जात नाही. पंचपक्वान्न असताना सुद्धा आम्हाला देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे आणि चटणी भाकरी भेटल्यानंतर सुद्धा आम्हाला देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आता इथे पण आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. जर तुमच्या ताटामध्ये भलतच काहीतरी असेल, प्राण्या पक्ष्याचं किंवा प्राणी पक्षी खातात ती, तुम्ही बोलाल, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रेयाची, हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म. बोलता येईल? नाही ना? आपलं सत्व गुणावर चाललंय, परमार्थिक माणसावर चाललंय. परमार्थ म्हणजे काय, त्याच्यावर चाललंय, बाकीच्या गोष्टींची अशी गरज नाही. आम्ही जर स्वतःला परमार्थिक समजतोय किंवा आम्हाला जर परमार्थ करायचंय ना, देवाचं कार्य करायचंय ना, तर आम्ही काय खातोय याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत, गुण अवलंबून आहेत आमचे माऊली. कुठल्या जागेवर बसतोय याच्यावर गुण अवलंबून आहेत, कुठलं कोणाच्या जोडीला बसतोय, कोणाच्या संगतीला, त्याच्यावर गुण आमचे अवलंबून आहेत. लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर काय होईल? सोनं होईल ना तात्काळ, लगेच. पण त्याच लोखंडाला, चांगल्या नवीन लोखंडाला जर गंजलेल्या लोखंडाचा स्पर्श झाला तर, म्हणजे गंजलेल्यांमध्ये किती सामर्थ्य आहे ते तुम्हाला माहिती असेल. चांगल्यांना गंजवाचं सामर्थ्य गंजलेल्यांमध्ये आहे, म्हणून गंजलेल्या विचारांच्या माणसांच्या जोडीला बसायचं नाही. आता साधं उदाहरण आहे, तुम्हाला लोकांची निंदा आवडते का स्तुती? लोकांची. कोणी जर आमच्या जवळ एखाद्या बाईची जर स्तुती करायला लागले ना, तर त्याला लगेच हे गप्प बस, आई माहिती आहे काय बडबड बडबड चालले, दुसरं काय सांग काय असेल तर, ते आम्हाला ऐकवत नाही. पण निंदा जर करत असेल तर तिला चहा घे, पहिले थांब थांब चहा ठेवते, जेवायची वेळ झाली तर थांब आता 2 घास खाऊ आपण, कारण जेवढी ती थांबेल तेवढा ऐकायला भेटल. काय माणसाची बुद्धी आहे नाही. आता मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला इतरांची स्तुती करता, चांगल्या विचारांना चांगलं म्हणतात, त्यावेळेला पाप घडते की पुण्य घडते? पुण्य घडतंय. आणि तुम्ही ज्या वेळेला इतरांच्या चांगल्या विचारांचा द्वेष करता, निंदा करता, द्वेष करता, मत्सर करता, त्यावेळेला पाप घडतंय की पुण्य घडतंय? मग आता मी सांगण्यापेक्षा स्वतःने स्वतःच्या मनाला विचारा, माझ्याकडून पाप घडतं की पुण्य घडतंय? माझ्या मनाला पाप आवडतं की पुण्य आवडतं, हे आपण स्वतःच्या मनाला स्वतः विचारा, बरं का. आता त्याच्या पलीकडे जाऊ, चला, आपल्याला वेळ पुढे पुढे नाही का, पुढे पुढे सरकलं पाहिजे. बरं, आपल्याला एवढं तर माहिती आहे, माऊली माणसाच्या बरोबर काही येत नाही, माहिती आहे की नाही? करगोटा पण देत नाहीत माणसाच्या बरोबर माऊली, बरं का. करगोटा पण तोडून टाकतात, काढून टाकतात, काहीही देत नाहीत, काही नाही. चुकून जरी काही गेलेलं माहिती झालं तरी काढून घेतात. काय अहो, बाबांना नेले, त्या जवळजवळ वय वर्ष 90-92 होतं त्या बाबांचं, 90-92 वर्ष, बरं का. आणि पूर्वीचे काही असे आजोबा असायचे की त्यांचा आवाज म्हणजे आवाज, आणि काय बघाल त्यांचा राहणं बिणं, कोट शिवाय म्हातारा कधी फिरला नाही, वरती कोट घालणार तेव्हाच, बरं का. 92 वर्षे वय त्यांचं, बरं का. आणि दोन्ही कानांमध्ये अशा मस्तकी टपोऱ्या वाल्या, त्यावेळेला काय बघाल ते राहणं फिरणं, अंगठी असायचीच, बरं का. आता नेमकं झालंय काय, म्हातारं ते आजोबा गेल्यानंतर मग चौघांच्या खांद्यावर नेऊन तिकडे त्या स्मशानभूमीमध्ये त्यांना नेलं, त्या चितेवर ठेवलं आणि जलदान करायला सुरुवात केली. जलदान झालं, बरं का. जलदान झाल्यानंतर मग
वरती त्यांच्या ते खांदेकरी जे असतात ते पहिले लाकडं ठेवतात ना, फाट्या ठेवतात ना, तुमच्याकडे पण फाट्याच ठेवतात ना? मला वाटलं काही वेगळं काही ठेवत असतील कदाचित. फाट्यांच्यातच चालतात ना, सागाच्या अशा मस्तकी चौपट केलेल्या फाट्यात का गाठ्याला गुलट्या फाट्यात? कशा पण, ज्यांचा कधी आम्ही विचारच करीत नाही तीच. बरोबर ना? आम्ही विचार कुठला करतोय? चौपट वाल कुठं असला, व्यवस्थित चांगला नक्षीकार असला. आपण निरीक्षण कुठल्या लाकडाचं करतोय? नक्षीदार लाकूड असेल त्याचं. शेवटच्या वेळेला नक्षीदार कोणी काढून देतील? थांबा जरा, आमचा बाबा लय आवडता होता, जेवढे नक्षीदार आहेत तेवढे सगळे घेऊन जा. नाही ना? मला सांगा, तुम्हाला आता माती आवडते का सोनं? मला माहितीये तुम्ही बोलणार नाही. सोनं महाग झाला जरी असेल तरी बायांची गर्दी काही कमी झाली नाही. फक्त एक दिवस असा न्यूजला आलं पाहिजे, सोनं अमुक अमुक उतरलं. चढताना 1000, 2000, 5000 चढते आणि उतरते किती? 200, 300, 400. पण बायांची समजूत काय? उतरला. किती उतरलाय त्या माहित नाही, उतरला एवढा माहित झाला का गर्दी झाली. असो, चला ठीक आहे. तुम्हाला सोनं आवडतंय का माती? माती कोणाला आवडत नाही. सोनं तुम्हाला शेवटच्या वेळेला मडकं सोन्याचं का मातीचं? मग आमची ओळख सोनाराशी असावी का कुंभाराशी? पण सोनाराशी जर ओळख असेल तर आम्ही अभिमानात सांगतो, कुंभाराची ओळख अभिमानात सांगत नाही. मोठ्या शोरूम मध्ये तुम्हाला शेवटचं मांजरपाट मिळेल का? कपड्याच्या मोठ्या शोरूम मध्ये, दुकानामध्ये तुम्हाला मांजरपाट मिळेल. मग मोठ्या शोरूम वाल्याची तुमची ओळख कसं तुम्ही सांगताय, तसं एखाद्या लहानशा दुकानदाराशी पण ओळख करून ठेवा, म्हणजे माहीत झाल्याबरोबर तो मांजरपाट काढून देईल तुम्हाला. खरंय की खोटं आहे? मडकं शेवटी आम्हाला कसलं? मातीच. बरं, आपण ज्या वेळेला आपल्या मालकी हक्काच्या जागेमध्ये जातो, मोठमोठे झाडं असतात. कुठल्या झाडांचं निरीक्षण करता तुम्ही? आंब्याचं. बरोबर आहे. चिकूचं, पेरूचं. नसेल इमारती लाकूड जे काय असेल, सागाचं. बरोबर आहे. एखाद्या कोपऱ्यामध्ये असे असतात बघा, काय म्हणतात त्याला? तलकट बांबूची. ढुंकून तरी बघता तुम्ही? नाही ना? शेवटच्या वेळेला तिरडी कसली? बांबूचीच ना? पण ह्या गोष्टींचा आम्ही विचार करत नाही. बरं, असू द्या. त्या बाबांना नेलं, ठेवलं, लाकडं रचायला वरती सुरुवात केली. थोडीशी लाकडं रचली, तेवढ्यात त्यांची मुलगी गावाकडून येताना दिसली, धावपळ करत येतीये. बरं, ज्याचं लक्ष गेलं त्यांनी सांगितलं, थांबा जरा, लाकडं ठेवू नका, ठेवलेली जरा बाजूला करा, कमीत कमी बाबांचं तोंड दिसलं पाहिजे आणि पाय दिसले पाहिजेत. का? ती मुलगी एवढ्या लांबून इकडेच्या दिशेने येत आहे, म्हणजे तिला बाबांना डोळे भरून पाहायचं असेल, शेवटचं चरणांचं दर्शन घ्यायचं असेल. आता अग्नी लावण्याच्या आधी, लाकडं रचण्याच्या आधी तेवढं तिला बिचारीला घेऊ द्या. एकदा लाकडं रचली, अग्नी लावलं की विषय संपला. अहो, ठेवलेली लाकडं बाजूला केली आणि ती मुलगी तिथे आली. आल्यानंतर सर्वांचं लक्ष गेलं. काही बोलतात, ही बाई सकाळपासून होती, 3 वेळा मुकी झालती, 2 वेळा कांद फोरलं, तरी परत आले असेल. चला, दर्शन घ्यायचं असेल. ती फक्त गेली, कानाजवळ तिकडे बघितलं, डोक्याजवळ बघितलं, डोका इकडे तिकडे केला, निघाल्यानंतर मग ज्याने ही लाकडं बाजूला करायला सांगितली त्याने विचारलं, ताई, लांबून येताना तुला बघितली तर आम्हाला असं वाटलं की बाबांचं दर्शन घ्यायचं असेल म्हणून पाय मोकळे केले. तू पायाकडे ढुंकून पण बघितलं नाही. बाबांना डोळे भरून पाहायचं असेल म्हणून तोंड मोकळं केलं, पण तू फक्त डोकं इकडे तिकडे करून आणि निघालीस. होतं काय नेमकं तुझ्या मनामध्ये? तेव्हा तिने सांगितलं की बाबाच्या कानातल्या वाल्या कारल्या का ठेवल्यात. ती चर्चा घरी चालू होती. आपला विषय काय? देणार नाही अजिबात, बरोबर देणार नाही. चुकून जरी राहिल्या, एक बाबाच्या कानातल्या वाल्या निघत नव्हत्या. बारक्याने सांगितलं मोठ्याला, दादा, नाहीतरी सोनालाही माग झालाय, आपला 3ऱ्या दिवसाचा कार्यक्रम होईल, तोड, काय एवढा विषय, नाहीतरी माती येते. काय समजते? तुमची खात्री झाली ना आमच्या बरोबर काहीही देत? खात्री झाली ना तुमची माऊली? काहीही देत नाहीत, खात्री झाली ना? पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची पवित्र माळ असेल ना दादा, तर ती पवित्र तुळशीची माळ तुमच्या बरोबर येत असते. कोणाची हिंमत नाही तिला हात लावायची. आणि ऐका, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये नसते आमची बाई, नसते आमची मुलं, नसते आमचे आई वडील, नसतात आमचे गणगोत, नसतात आमचे सोयरे, नसतात आमचे मित्र. जीवात्म्याचा प्रवास जो चालू असतो त्यावेळेला एकट्याने प्रवास करायचा असतो. पण त्या प्रवासाच्या बरोबर आमच्या बरोबर जे असतंय ना, ते माळीला साक्ष ठेवून आयुष्यभर केलेली कर्मा आणि ती पवित्र तुळशीची माळ. जर मेंदूला पटत असेल ना, करू ना. कुठं दिवस गेलं, पुन्हा तिथंच विषय आला माऊली, करुणा. काळाला करुणा नाही, यमाला करुणा नाही, यमदूताला करुणा नाही. बरं का?
बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. एवढं अंतःकरणपूर्वक का सांगावं लागतंय माहितीये का? उद्याचा दिवस आमचा नसेल. असेल उद्याचा दिवस आपला नसेल. आणि म्हणून जर आम्हाला आमच्या